हॅलो, कसे आहात सगळेजण? नमस्ते, मी शुभदा शुभदा 999 चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण नेक्स्ट 72 आवर्सचं रीडिंग पाहणार आहोत. नेक्स्ट 72 आवर्स तुमच्या लाईफमध्ये काय होईल. आता हे जे रीडिंग आहे ह्या दोन पाईल आपण ठेवलेल्या आहेत. या दोन पाईलचं तुम्ही निरीक्षण करा आणि शांतपणे बघा, मनामध्ये ठरवा. ही पाईल नंबर 1 आहे, ही पाईल नंबर 2 आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्ही शांतपणे निरीक्षण करा. आता आपण रीडिंग करणार आहोत त्याचं, ठीक आहे. आता आपण पाईल नंबर 1चं बोलूया. दाखव. आपल्या मनाने काळ उडतायत. अरे किती छान, काय खरं नाही. आपल्या मनाने काळ उडालेत. फाईल नंबर 1, 72 आवर्समध्ये काय होणार आहे. समर्था जे बघताय त्यांना योग्य ते मार्गदर्शन द्या. किती ते कार्ड्स पण म्हणजे एनर्जी जी आहे आजूबाजूला आपल्या, तर ती सुद्धा किती इच्छित आहे की तुमच्या प्रश्नांची उत्तर द्यायला, की 72 आवर्समध्ये काय होणार आहे भविष्यात. ओके, एंड ऑफ द डेक 9 ऑफ सॉर्ड्स. ठीक आहे, एनर्जी आत्ताची तुमची ती आहे 9 ऑफ सॉर्डची. ठीक आहे, तर आता आपण कार्ड्स बघूया. द हेर्मिट, वाव. द मून, फाईल नंबर 1. सगळे कार्ड्स उडून पडालेत. द एम्परर, वाव. द सन, काय चाललंय काय. 3 ऑफ पेंटेकल्स, छान. क्वीन ऑफ सॉर्ड्स, हे कार्ड तर उडी मारून पडते. 10 ऑफ पेंटेकल्स, एस ऑफ पेंटेकल्स, 7 ऑफ पेंटेकल्स, 8 ऑफ सॉर्ड्स, जस्टिस. 72 आवरमध्ये 3 ऑफ सॉर्ड्स आणि डेथ. ठीक आहे, पाईल नंबर 1. तुमची एनर्जी अशी आहे की तुमची आत्ताची आपण एनर्जी जी पाहिली ती मानसिक स्थिती काय तुमची 9 ऑफ सॉर्ड्स. सो सॅड, सो सॅड. खूप दुःखी आहात का? अरे कशासाठी दुःखी आहात? लाईफ थांबते का? डोंट वरी, ही तुमची आत्ताची मनाची अवस्था आहे. तर मनाच्या अवस्थेमध्ये तुमचं कुणी हार्ट ब्रेक केलेलं आहे. ठीक आहे, तर हार्ट ब्रेक करून तुमची जी मनाची अवस्था आहे, तर ह्या गोष्टीमध्ये तुम्हाला कशाची गरज आहे. 72 आवर्समध्ये तुम्हाला द हर्मिट कार्ड. तुम्ही थोडे पेशन्स ठेवून थोडंसं मेडिटेशन करा. चंद्राची शीतल छाया तुमची वाट बघणार आहे. हे पहा, द मून, चंद्राप्रमाणे शीतल. आणि बघा वुल्फ, तुमच्या आजूबाजूला जे वुल्फ लाईक स्वभावाचे आणि प्रामाणिकही लोक सोबत असणार आहेत. आणि सगळ्यांची एनर्जी काय आहे, द मून एनर्जी काय सांगते, शीतलता दाखवते लाईफमध्ये. चंद्रबळ असेल की बऱ्याच गोष्टी घडतात. सो 72 आवर्समध्ये तुम्हाला आता काय मिळणार आहे, चंद्रबळ तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्हिटीची सुरुवात होणार आहे. 72 आवर्समध्ये कदाचित तुमचं ट्रिप बघा. 3 ऑफ पेंटेकल्स, तुमची कदाचित फॅमिलीसोबत बघा इथं ट्रिप गेलेली आहे. तुमची कदाचित ट्रिपचं प्लॅनिंग होईल. ट्रिपला पण तुमची एक छोटी
छोटी मोठी वॉटेवर तुमची काहीतरी पण तुमचं ट्रॅव्हलिंग होणार आहे आणि तुम्ही एन्जॉय करणार आहात ते ट्रॅव्हलिंग. आणि मस्त छान 7 ऑफ पेंटॅकल्स सगळं जे काय आहे तुमचं सगळं दुःख पिक्क सगळं तुम्ही सगळं त्याच्यात टाकून घेणार आहे आणि 72 आवर्समध्ये बॅक बघणारच नाही. 7 ऑफ पेंटॅकल्स सगळं गुंडाळून ठेवून एका ठिकाणी ठेवून घेणार आहे आणि तुम्ही एनर्जीत कोणत्या येणार आहे 10 ऑफ पेंटॅकलच्या. ही जी फॅमिली आहे याच्यामध्ये बघा हे सगळे फॅमिलीमध्ये एन्जॉय करतात आणि हे आजोबा कसे एकटे आहेत हो की नाही. अशी एनर्जी म्हणजे एकटेपणा ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये असूनही ते कसे एकटे आहेत आणि तुम्ही त्या एनर्जीमध्ये एन्जॉय करतानाच्या एकटेपणाच्या असणाऱ्या ज्या वयस्कर लोकांची तुम्ही केअर कराल 72 आवर्समध्ये. सोबतच आपल्याला अजून एनर्जी कुठली मिळालेली आहे ह्या कार्डची बघा डेथ. नवीन सुरुवात 72 आवर्समध्ये तुम्ही काहीतरी नवीन सुरुवात करणार आहात. काहीतरी तुम्हाला अपॉर्च्युनिटी येत असणार आहे कारण याच्यामध्ये काय आलेलं आहे एक्स ऑफ पेंटॅकल्स. मी असं का सांगितलं डेथ म्हणजे एक काहीतरी पूर्णपणे संपलं आणि त्याच्यातून काहीतरी तुमचं नवीन सुरुवात होत आहे. तसं एक ऑफ पेंटॅकल्स एक छोटंसं रोपटं जे तुम्ही एक सुरुवात कराल. नवीन काहीतरी जॉब असेल करिअर असेल किंवा लाईफ एक नवीन कोण पार्टनर मिळणार असेल तर त्याच्या संदर्भात काहीतरी तुमच्या लाईफमध्ये एक नवी सुरुवात होणार आहे. कोणी तुम्हाला भेटेल किंवा काहीतरी एक रोपण होईल. आपण म्हणतो ना एखाद्या विचाराचा विचार तुमच्या मनात निर्माण होईल. एखाद्या गोष्टीचं अंकुरण सुरुवात नव्यानं होईल. ठीक आहे. अजून तुमच्या लाईफमध्ये बघा काय आलेलं आहे द सनची एनर्जी आहे. द सन म्हणजे आता तुमच्या लाईफमध्ये 72 आवर्समध्ये सनची ऊर्जा येते बघा. ती काय डोल वाजवून सांगते येते हो की नाही. हँग करती येते म्हणजे आता तुमचं जे आहे बजा के बताने वाले हो दुनिया को देखो 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 बताओ. 72 आवर्समध्ये तुमची ही एनर्जी आहे की तुम्ही दुनिया को चिक के बताओगे. ओरडून सांगणार आहात की बघा म्हणजे इतकं तुम्ही एन्जॉयमध्ये राहणार आहात. आणि याच्यामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे क्वीन ऑफ सॉर्ड्स. सगळ्या दुःखावर मात करून टेंब्यात तुम्ही उभे राहिलेले असणार आहात. 72 आवर्समध्ये तुम्हाला एनर्जी नक्की सांगा तुम्हाला खरंच हे सगळं जाणवणार आहे का 72 आवर्समध्ये. 8 ऑफ सॉर्ड्स प्रतिबिंब काय आहे स्वतःचं खरं रूप तुम्हाला दिसणार आहे. तुम्ही म्हणाल मी कसं केलं ही माझी तुम्ही ओरिजिनल एनर्जीमध्ये येणार आहात. तुम्हाला स्वतःच एक नव्यानं रूप बघायला मिळेल की अरे मी अशी आहे का हे मी करू शकते दॅट्स गुड असं तुम्हाला एक्सपिरियन्स येईल 72 आवर्समध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमची एनर्जी कुठली येणार आहे द एम्परर. एखाद्या गोष्टीमध्ये डिसिजन मेकर एखाद्या गोष्टीमध्ये एम्पररची एनर्जी. तुम्ही म्हणाल तीच गोष्ट घडणार आहे. तुम्हाला हे जाणवेल तुम्हाला चांगलंच. आणि जस्टिस येणार आहे. तुमच्यावर जे सुरुवात दाखवली आपण आत्तापर्यंत जे घडलं त्याच्यावर तुम्हाला कुठंतरी एक न्याय मिळण्यासारखी अवस्था निर्माण होईल. त्यामुळे तुम्ही पाहत राहा आणि नक्कीच टॅरॉटला सबस्क्राईब करा लाईक करा. आपल्या नवीन मराठीमधून टॅरॉट दाखवण्याचा प्रयत्न करते आहे मी. तर मला नक्की सांगा हे तुमच्याशी रिझोनेट करते का आणि तुम्हाला आवडते का. ठीक आहे. पायल नंबर 1 तर आपण आज इथेच थांबूया. नंतर परत भेटूया. बाय बाय. नमस्ते. पायल नंबर 2. अरे बापरे. आता पायल नंबर 2 तुमची नेक्स्ट 72 आवर्स कसे आहेत समर्था सांगा त्यांना. पायल नंबर 2 साठी सुद्धा सांगण्यासाठी एक जे युनिवर्स आहे ते काय सांगू इच्छितं. एक बाजूबाजूला असणाऱ्या पॉझिटिव्ह शक्ती काय सांगू इच्छितात. पायल नंबर 2ला काय खरं नाही कार्ड्स कसे उड्या मारून येत आहेत बाहेर. पायल नंबर 2 तुमचे नेक्स्ट 72 आवर्स कसे राहणार आहेत आपण पाहूया.
एनर्जी लास्टची आहे द डिनेल. ओके, ठीक आहे. आता मनाची अवस्था तुमची ही आहे, पाईल नंबर 2. आता आपण कार्ड्स बघूया एक एक. 10 ऑफ पेंटॅकल्स, द हर्मिट, सेम, द हिरोपंट, 2 ऑफ वॉन्ड्स, पेज ऑफ कप्स, 6 ऑफ सॉर्ड्स, 7 ऑफ सॉर्ड्स, द व्हील ऑफ फॉर्च्यून. वाव, पाहिल 72 तासामध्ये बऱ्याच छान छान गोष्टी होणार आहेत. ज्यांनी पण ही पाईल चूज केलेली आहे, हे चूज केले मनामध्ये, खूप सुंदर आहे. द हेरोपंट, बदल न स्वीकारणारी एनर्जी असते ही. सहजासहजी बदल स्वीकारत नाही, स्वतःवर ठाम असणारा विश्वास, अशी ही तुमची एनर्जी आहे. आणि येणाऱ्या 72 तासामध्ये तुम्हाला याचा एक्सपिरियन्स येईल की तुम्ही असं काहीतरी करून जाल की म्हणजे बदल नाही पाहिजे. तुमचं जे मनात म्हणजे आपलं स्वतःचं खरं किंवा ठामपणे तुम्ही तुमचं ठाम राहणार आहात तुम्ही तुमच्या डिसिजनवर किंवा एखाद्या गोष्टीवर. आणि हे करत असताना तुम्हाला थोडी मेडिटेशनची गरज आहे, कारण मनावर एवढं दडपण येणार आहे 72 आवर्समध्ये. घाबरू नका. तर थोडंसं मेडिटेशन केलं तर तुम्हाला तुम्हाला नक्कीच मार्ग मिळेल. आणि हे तुम्ही करू शकलात की तुम्हाला काय होणार आहे, 6 ऑफ सॉर्ड्स, मागं परतूनही बघण्याची तुमची इच्छा नसणार आहे. तुम्ही बिनधास्त जाणार आहात. आणि इथे बघा, जो हा निरोप देणार आहे तोही कसा आहे, आनंदात आहे तो. आणि ती पुढं जी गेलेली आहे सोडून, ती काय आहे, ती मागं बघत नाही आहे. अशी तुमची मनाची अवस्था होणार आहे. एखादी गोष्ट तुम्ही सोडून जाणार आहात ते 72 आवर्समध्ये. आणि त्याचा तो तुम्हाला आणि त्या समोरच्या यालाही विश्वास आहे की ती निश्चयतेने ती पुढं गेलेली आहे. आत्मविश्वासानं ती पुढं जाऊन डिसिजन घेतलेला आहे. नेक्स्ट आपण कार्ड पाहूया, पाईल नंबर 2. 2 ऑफ वॉन्ड्स. 2 ऑफ वॉन्ड्समध्ये काय आहे, ती शांत बसली, एक स्टिक हातात घेऊन बसली, निवांत एका सगळी दुनियाभरचा विचार करत बसली. सगळी दुनिया त्याच्या डोक्यावर दाखवली बघा. शांत बसले, पण मनामध्ये काय चालले, उथलपुथल चाललेली आहे. आणि संध्याकाळच्या वेळी बसलेली आहे, झाडाखाली का बसलेली. किती सुंदर दाखवलं आहे ना पिक्चर. म्हणजे ती शांत बसली तरी ती अजून स्वस्थ आहे का, शरीराने स्वस्थ दिसते पण ती मनानं स्वस्थ आहे का. सी इज रेडी विथ स्टिक. लगेच काही म्हणजे तयारीत येते की असं नाही की जरी ती शांत बसली तरी ती सावध आहे. म्हणजे तुमच्या 72 आवरच्या एनर्जीमध्ये तुम्ही दिसणार शांत, पण तुमची सावध एनर्जी असणार आहे, पूर्णतः तयार असणार आहे तुम्ही कुठल्याही गोष्टीला. सोबतच पेज ऑफ कप्स. पेज ऑफ कप्स बघा, पेज ऑफ कप्समध्ये काय आहे, तो अम्ब्रेला घेऊन उभा आहे पेज ऑफ कप्स. आणि काय करतोय तो, पाहिलं ना, पेज ऑफ कप्समध्ये तुम्ही एका समुद्राच्या काठी आहे, स्वतःसाठी घेतलेलं आहे प्रोटेक्शन हातामध्ये, पण तरीही तुम्ही मस्तपैकी त्या धुंदीत म्हणजे जरी तुम्ही एन्जॉय करताय तरीही तुम्ही स्वतःची काळजी घेण्यास तत्पर असे असणार आहे एनर्जीमध्ये, ह्या एनर्जीमध्ये असणार आहे 72 आवर्समध्ये. सोबतच 7 ऑफ सॉर्ड्स. 7 ऑफ सॉर्ड्स जे छुपे आहेत ते बघा, तुम्ही आता चित्रातच बघा तुम्हाला काय दिसतं या कार्ड्समध्ये. या कार्डमध्ये काय दिसतंय, 7 ऑफ सॉर्ड. येणाऱ्या जे समोरून येणार आहे त्याच्यावर तुम्ही दबाव धरून बसल्यावर तयारीतच आहात तुम्ही. काय येणार आहे ना, जे काय प्रसंग असेल, जे कोण व्यक्ती तुम्हाला भेटायला येणार आहे किंवा जे काय घडणार आहे त्यासाठी तुम्ही तयारच असणार आहे. आणि याच्यातून तुम्हाला काय होणार आहे, 72 आवर्स नंतर द व्हील ऑफ फॉर्च्यून. तुम्हाला तुमचं भविष्यासाठी मार्ग मिळून जाणार आहे. तुमच्या भविष्यामध्ये काहीतरी चेंजेस येऊन जातील आणि तुम्ही याच्यातून खूप काही मिळवून जाणार आहात की भविष्यात तुमचं म्हणतो ना आपण लाईफ बदलून गेलं असं 72 आवर्समध्ये तुम्हाला मिळून जाईल.
तर हे होतं तुमचं पाईल 2चं 72 आवर्सचं प्रिडिक्शन. आणि हे अनलिमिटेड किंवा टाईमलेस म्हणू आपण. आणि प्रत्येकासाठी व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकासाठी असणार आहे. आणि हे तुम्ही जेव्हा पाहाल तिथून पुढे तुमचे 72 आवर्समधलं एनर्जी आहे ही सगळी. सो पाईल नंबर 2 तुम्हाला आवडलं का, तुमच्याशी रिझोनेट झालं का, नक्की कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.